आपल्याला आमलेट करायचे. अंडी घेतली, कोथिंबीर घेतली, एक कांदा घेतलाय, अर्धा टोमॅटो घेतलाय, एक मिरची ज्याच्या त्याच्या आवडीनुसार, तिखट कमी जास्त, कारण आपण लाल तिखट टाकणार आहे त्यामध्ये, थोडंसं चिकन मसाला आणि हळद आणि चवीनुसार मीठ. आता कांदा चिरून घेते, बारीक चिरून घ्यायचा. टोमॅटो घेतले, बिया काढून घेतल्यात, बारीक चिरायचे टोमॅटो पण एकदम बारीक चिरल्यावर छान होतं आमलेट. पण लाल तिखट टाकणार आहे त्यामुळं एकच मिरची टाकणार आहे, तिखट आहे मिरची त्यामुळे एकच बारीक चिरून घ्यायची. आपण तव्यात करणार आहे आमलेट. तवा तापायला ठेवला, गॅस चालू केलाय, तवा तापतोय तोवर आता आपण अंडी फोडून घेऊ. अंडी फोडून घेऊ. फोडली ती. आता आपण पहिले यामध्ये चवीनुसारच तिखट लाल तिखट टाकायचे, ज्याचे त्याच्या, जास्त नाही. मी 1 चमचा पण नाही, अर्धा चमचा टाकले. आणि हा थोडा चिकन मसाला टाकायचा, थोडी हळद, चवीनुसार मीठ टाकायचं. हा टोमॅटो, कांदा, टोमॅटो हे सगळं मिक्स करायचं आपल्याला. आता हे काय करायचं, आपण चांगलं हलवून घ्यायचं, सगळं मिक्स करून घ्यायचं. तेल टाकून घ्यायचं. आता तव्यात तेल टाकले, आता चांगलं कोथिंबीर घ्यायचं. हे आमलेट तेल गरम झालं आहे. खूप छान होतं, गरम गरम छान लागतं. पलटी करून घेतलं. हा, पलटी करून घेऊ. थोडंसं आपण अजून जरा तेल सोडायचं. हां, झालं ना आमलेट? तयार झालं आमलेट. खूप छान लागतं. भाकरी बरोबर गरम गरम आमलेट करायचं, भाकरी किंवा चपाती, वरण भात असे गरम गरम करून घ्यायचं. खूप छान लागतं. खाऊन बघा, करून बघा, मग खाऊन बघा.